प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना प्रेमपूर्वक सलाम प्रियजनानो. आज आपण एका सुंदरशा वचनानं आशीर्वादित होणार आहोत आणि त्या सुंदरशा वचनाचा अभ्यास करत असताना थोडा वेळ मी तुमच्या बरोबर असणार आहे. कृपा करून देवाचं वचन ऐका, आशीर्वादित व्हा आणि देवाचं गौरव करा. प्रियजनानो, आज जे वचन मी आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे ते वचन पवित्र शास्त्राची ओळख करून देणारा असं आहे आणि तिमोथेला दुसरं पत्र 3रा अध्याय आणि 16 आणि 17 वचनामध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत आणि त्या वचनाद्वारे आशीर्वादित होणार आहोत. वचन असं म्हणतं, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरिता उपयोगी आहे, ह्यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाचं वचन मनुष्याला, देवाच्या भक्ताला सर्व चांगल्या कामासाठी, सर्व उपयुक्त कामासाठी आणि सर्व पवित्र कामासाठी सज्ज असं करतं देवाचं वचन. आणि म्हणून देवाचं वचन आज आम्ही अभ्यासलं पाहिजे. आज शेवटच्या काळाची गरज आहे आणि प्रत्येक चांगलं काम जे आहे ते परमेश्वराच्या भक्तानं, मंडळीनं करायचं आहे. आणि ते चांगलं काम करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल, ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. ते पवित्र शास्त्र तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आम्ही देवाच्या भक्तीमध्ये आणि चांगल्या कामामध्ये परिपूर्ण होणार आहोत. बायबलमध्ये आम्ही पाहिलं तर 66 पुस्तक आहेत आणि 66 पुस्तकाने बनलेलं हे बायबल आहे. आणि बायबलचं लिखाण 40 पेक्षा अधिक लोकांनी 1500 वर्षाहून अधिक काळ घेऊन लिहिलेलं आहे. बायबल अद्वितीय असं एक पुस्तक आहे आणि कारण की शेवटी ते देवाचं वचन आहे. ते अद्वितीय आहे कारण ते देवाचं वचन आहे आणि म्हणून ते अत्यंत पवित्र असं आहे. प्रियजनानो, ख्रिस्तानंतरच्या पहिल्या 4 शतकामधील, व्यवस्थित ऐकून घ्या, ख्रिस्तानंतरच्या पहिल्या 4 शतकांच्या मधील 24,600 हून अधिक लिखाण हस्तलिखित आज देखील अस्तित्वामध्ये आहेत. आणि त्यामध्ये बायबल जे आहे ते टॉप वरती आहे. बायबल जे आहे ते वरती असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. प्रियजनानो, बायबल हे भाषांतरित केलेले म्हणजे ट्रान्सलेट केलेलं पहिलं पुस्तक आहे. जगातलं पहिलं पुस्तक जर ट्रान्सलेट केलेलं कोणतं असेल तर ते आहे बायबल. आणि ते प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रकाशित झालेलं पश्चिमेकडील पहिलं पुस्तक सुद्धा आहे ते. आणि ते इतक्या भाषांच्या मध्ये व्यापकपणे भाषांतरित केलेलं आहे, विस्तारित केलेलं आहे की आणि वितरित केलेलं आहे की व्यापकपणे विस्तरित केलेलं पहिलं पुस्तक आहे. आज प्रियजनांनो, आम्ही जर विचार केला, आम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर जगातले म्हणजे पृथ्वीच्या 95% लोकसंख्येद्वारे वाचले जाऊ शकते असे हे इतर भाषांच्या मध्ये प्रसारित किंवा प्रिंट केलेलं असं हे पुस्तक आहे. म्हणजे जगातल्या 95% भाषेमध्ये बायबल ट्रान्सलेट केलेला आहे किंवा ते अनुवादित केलेला आहे. प्रत्येक भाषेमध्ये 95% म्हटल्यानंतर खूप मोठा तो भाग झाला आणि या सर्व भागामध्ये बायबल वाचलं जाऊ शकतं. इतकं ही मोठी बायबलची व्यापकता आहे. बायबल स्वतः आपलं जे लिखाण आहे, आपले जे आशय आहेत, आपले जे संदेश आहेत, या संदेशात या सर्व लिखाणात ते अद्वितीय असं आहे. अद्वितीय असं हे पुस्तक आहे. म्हणून बायबल इतिहासातील बायबलचा इतिहास काय? देवाच्या मुक्तीच्या कृत्यावर लक्ष केंद्रित करणं. बायबलचा इतिहास, बायबलचं लिखाण काय आहे? देव जो मानवासाठी मुक्तीची योजना करत होता त्यावरती बायबलमध्ये आपल्या लिखाणानं लक्ष केंद्रित केलेलं आहे. बायबलचा इतिहास भविष्यवाणीशी सुद्धा गुंतलेला आहे. म्हणजे पुढं काय घडणार आहे हे सुद्धा बायबलमध्ये आहे. कारण हे जे लिखाण आहे, हे जे बायबल आहे, ते देवाच्या योजनेचे आणि त्याच्या शाश्वत राज्याचे भविष्य भाकीत करणारे संदेश सुद्धा आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतात. प्रियजनांनो, बायबल देवाच्या जिवंत वचनाने भरलेला असं बायबल आहे. देवाची जिवंत वचन त्याच्यामध्ये आहेत. कारण प्रियजनांनो, पवित्र शास्त्र देवाच्या आत्म्याद्वारे प्रेरित असं झालेलं आहे.
म्हणूनच इथं वचन लिहिलेलं आहे, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त परिपूर्ण व्हावा. प्रियजनानो, पवित्र आत्मा जो देवाचा पवित्र आत्मा आहे त्याद्वारे हे बायबल लिहिले गेलेलं आहे, म्हणून याची व्यापकता इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रियजनानो, आपल्याला वचनांचा अभ्यास करत असताना ज्या आत्म्यानं अनेक 40हून अधिक लोकांना बायबलचं पवित्र लिखाण करण्यासाठी प्रेरणा दिली, तोच पवित्र आत्मा, तोच देवाचा पवित्र आत्मा हे बायबल काय आहे ते समजून सांगण्यासाठी या जगामध्ये कार्यरत आहे. म्हणून आम्ही जेव्हा बायबल वाचतो त्यावेळेस पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागूया, पवित्र आत्म्याला विनंती करूया की प्रभू, तुझा पवित्र आत्मा आम्हाला शास्त्र, पवित्र वचन, तू लिहिलेलं पवित्र वचन, तुझ्या आत्म्यानं प्रेरित झालेलं पवित्र वचन आम्हाला समजण्याकरता, आम्हाला मार्गदर्शन मिळण्याकरता तुझा पवित्र आत्मा आम्हाला पाठव. कारण की प्रियजनानो, पवित्र आत्मा त्यावेळेस जेव्हा 40हून अधिक लोक 1500 वर्ष हे वचन लिहित होते, देवाचे शब्द लिहित होते, त्यावेळेस त्यांना देवाचा पवित्र आत्मा मार्गदर्शन करत होता. तोच सेम देवाचा पवित्र आत्मा आज देखील कार्यरत आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे मागाल की हे परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा आम्हाला तुझं वचन समजण्याकरता सहाय्य करो, ते त्याचा आत्मा पुरवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियजनांनो, आमचं कर्तव्य आहे की शास्त्र व वचन वाचताना आम्ही देवाच्या आत्म्याची मागणी केली पाहिजे. प्रियजनांनो, योहानाचं पुस्तक 13वा अध्याय 16 आणि 17 वचन आपल्याला काय सांगतं? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत अथवा त्याला ओळखत नाहीत. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. योहान 13 अध्याय 16 आणि 17 वचन. तो आम्हामध्ये वस्ती करील म्हणण्यात आलेला आहे. पुढे तो आम्हाला मार्गदर्शन देईल, ज्ञान देईल, देवाचं वचन समजून घेण्यासाठी आम्हाला सहाय्य करेल. पुढे तोच योहान 15वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये लिहितो, परंतु जो पित्यापासून निघतो त्याला मी, म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो, त्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन. तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. या शास्त्रामध्ये जे काही प्रभूबद्दल लिहिलेलं आहे ते समजण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करेल म्हणून या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही देवाजवळ, देवाचं वचन वाचताना देवाजवळ विनंती केली पाहिजे की हे प्रभू, तुझ्या आत्म्यानं आम्हाला या वचनांचा बोध, समज मिळू दे आणि तुझा पवित्र आत्मा आम्हाला पाठव. तसंच प्रियजनांनो, पुढे योहानाचं पुस्तक 13वा अध्याय, योहानाचं पुस्तक 16वा अध्याय आणि 13वं वचन असं म्हणतं, तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्याला स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल. म्हणजे भविष्यात सुद्धा काय होणार आहे ते सुद्धा कळविल. कोण? पवित्र आत्मा. म्हणून शास्त्रामध्ये इतिहास आहे मुक्ततेचा, आणि शास्त्रामध्ये भविष्यामध्ये काय घडणार आहे, देवाच्या योजना काय आहेत, या सर्व या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि ते समजण्यासाठी तुमच्या आणि माझ्या बुद्धीनं आम्हाला काहीच समजणार नाही. ते समजण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्ही घेतलंच पाहिजे. कारण स्वतः येशू ख्रिस्ताने या वाचलेल्या वचनांच्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे की स्वतः येशू ख्रिस्ताने सांगितलं की तो तुम्हाला म्हणजे पवित्र आत्मा मार्गदर्शन करेल. माझ्या प्रियजनांनो, काय तुम्ही पवित्र शास्त्र वाचत असताना पवित्र आत्म्याला मागणी करता का, देवाला मागणी करता का की पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करू म्हणून? यानंतर शास्त्र वाचत असताना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागा, म्हणजे तुम्हाला देवाचा इतिहासातील योजना देवाच्या तुम्हाला समजतील आणि देवाच्या भविष्यातील तुमच्यासाठी योजना काय आहेत त्या देखील समजतील. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.